हॅलो फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर दीपक प्रकाश पाठक। आज आपण जाणून घेणार आहोत एअर क्वालिटी इंडेक्स, म्हणजे आपल्या आजूबाजूला जी हवा आहे ज्याच्यामध्ये आपण ऑक्सिजन घेतो त्या एअरची क्वालिटी काय आहे, त्याच्यामध्ये काय असतं अजून ते आपण जाणून घेत आहोत। मेन म्हणजे मुख्यत्वे त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड असतं आणि बाकी पोल्युटंट्स असतात। पोल्युटंट्स म्हणजे काय, आपल्या गाड्यांमधनं जो धूर निघतो तो, किंवा आपण आता सध्या दिवाळीमध्ये जे क्रॅकर्स फोडतो त्याच्यातून जो धूर येतो तो, या सगळ्या गोष्टीचं त्याची क्वालिटी ठरते। ॲक्च्युअली त्याचे रेंजेस आहेत ते म्हणजे 0 to 500। आता 0 to 50 म्हणजे त्याची गुड रेंज आहे, म्हणजे ती एकदम छान हवा आहे आणि त्याच्यामधनं आपण श्वास घेतला तर आपल्याला कुठलाही आजार होणार नाही। 50 to 100 म्हणजे सॅटिस्फॅक्टरी, ज्याच्यामध्ये कमी प्रमाणात पोल्युटंट्स असतात, आणि त्याच्यानंतर मग 100 to 150 ही मॉडरेट सॅटिस्फॅक्टरी असते, आणि 150 to 200 ही अनहेल्दी असते, आणि 200 किंवा मोर दॅन 300 ही सगळी अनहेल्दी आहे आणि ही सगळ्यांसाठी चांगली नसते। जी काही हवेचे जे प्रमाण आहेत म्हणजे मोर दॅन 70 और 80 असेल ते अनहेल्दी असतात। त्याच्यामध्ये आपण जेव्हा श्वास घेतला तर आपल्याला श्वसन प्रणालीचे कुठलेही आजार होऊ शकतात। त्याच्यामध्ये सर्दी, ताप, खोकला हे सगळे इन्क्लुडेड आहे। न्यूमोनिया, ट्युबरक्लोसिस या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत। आणि इन केस जर कोणाला ह्यातला कुठला आजार झाला असेल आणि आधीच कुठलेही श्वसन प्रकारचे आजार असतील आणि हे जर या अनहेल्दी एअरमध्ये जर ब्रीथ करत असतील तर त्यांना अजून जास्त त्रास होण्याची शक्यता असते। म्हणून आपले एअर क्वालिटी इंडेक्स जे काही आहे ते आपण तपासून घेतलेलं बेटर राहील। आपल्या ऑनलाईन ॲप्समध्ये किंवा ऑनलाईन गव्हर्नमेंटच्या साईट्सवरती एअर क्वालिटी इंडेक्स आपल्याला माहिती राहतं। आता सध्या सांगायचं गेलं म्हटलं तर दिवाळीमध्ये युजली या 4 दिवसात जो आपला एअर क्वालिटी इंडेक्स होता तो 160 to 170 वगैरे होता। आणि मेट्रो सिटीजमध्ये जसे पुणे, मुंबई किंवा दिल्ली, हे जे कलकत्ता वगैरे, जे बँगलोर असे मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्ये तो 100+ असतो। आणि फेस्टिव्ह सीझन्समध्ये म्हणजे दिवाळी किंवा काही मोठे मोठे सण असतात त्याच्यामध्ये हे एअर क्वालिटी इंडेक्स अजून खराब होऊन जातो। त्यामुळे एअर क्वालिटी इंडेक्स जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमची काळजी घेऊ शकता, यासाठी ही तुम्हाला माहिती दिली आहे। थँक्यू।